अध्याय 212 एकशाल डिंडिमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच अन्यात् अथान्यत् संप्रवश्यामि देवस्य चरितं महत् श्रुतमात्रेण एणाशु सर्व पापाः प्रमुच्यते। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता मी तुम्हाला भगवान श्री शंकराचे विस्तृत महान चरित कथन करीन, जे केवळ ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। एकदा परीक्षार्थी तहान भुकेने व्याकुळ देवादिदेव श्री महेश्वर उत्तम भिक्षुकाचे रूप धारण करून एकशाला नावाच्या खेडेगावात पोहोचले। त्यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ होती। भस्माने लिप्त शरीर असलेले त्रिशूळधारी जटाधारी विश्वनाथ, व्याघ्रचर्म परिधान केलेले विशाल देहधारी महासर्पभूषण असलेले, दवंडी पिटवणाऱ्या नगाऱ्यासम डमरू वाजवत अनेक बालकांनी घेरलेले असे ते कपालधारी कधी गात वाजवत तर कधी हसत नाचत आले। हे पार्थ, ते देव ज्याच्या घरी ते डिंडीम वाद्य ठेवत होते ते घर भाराने दबले जाऊन तिथल्या तिथे नष्ट होई। अशा प्रकारे अनेक देवांनी वेढलेले प्रभू कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपात बाहेर पडले। जेव्हा लोकांनी त्यांना इकडे तिकडे धावताना पाहिले नाही तेव्हा आश्चर्यचकित होऊन ते स्तब्ध झाले आणि ते त्या अखिल जगताचे स्वामी श्री शंकराची भक्तीने स्तुती करू लागले। त्या लोकांसमक्ष ते डिंडीमधारी श्री शंकर पुन्हा दृष्टीगोचर झाले। तेव्हापासून ते हे तीर्थ देवेश्वर डिंडिमेश्वर संबोधले जाते। राजा, त्या ईश्वराच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एकशाल डिंडिमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 212वा अध्याय पूर्ण झाला। तर इथे डिंडीम हे वाद्य आहे आणि त्या वाद्याचा आवाज करत आणि रुद्राक्षाची माळ हातात घेऊन भगवंताने भिक्षुकाचं रूप घेतलं होतं ह्या तीर्थाच्या ठिकाणी। त्यामुळे इथे एकशाला डिंडिमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, एकशाला डिंडिमेश्वर तीर्थ असं हे नाव आहे या तीर्थाचं। पुढील अध्याय आहे अध्याय 213वा। अध्याय 213वा अमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच पुनरन्यत् प्रवश्यामि देवस्य चरितं महत् श्रुतमात्रेण एनेव सर्व पापे प्रमुच्यते। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, मी तुम्हाला भगवान श्री शंकराचे महान चरित कथन करीन, जे केवळ ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। भगवान श्री शंकर बालकाच्या रूपात खेडेगावातील लहान मुलांच्या बरोबर आवळ्यांनी खेळत होते। हे पांडव, ग्रामीण मुलांनी आधी जे आवळे फेकले ते भगवान श्री शंकराने तत्क्षणी झेलून विविध दिशांना फेकले। ती मुले वेगवेगळ्या दिशांना जाऊन परतेपर्यंत त्या आवळ्यांना त्यांनी परमेश्वराच्या रूपात सिद्ध झालेले पाहिले। परमबुद्धिमान देवादिदेवाच्या तिसऱ्या पर्वापर्यंत जे कर्म तिथे झाले त्या रूपात त्या क्षेत्री निर्माण झालेले उत्तम स्थान अमलेश्वर आहे। त्याच्या केवळ पूजनाने मनुष्यास परमपद प्राप्त होते। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 213वा अध्याय पूर्ण झाला। काय सांगतात इतके की भगवान श्री शंकर बालकाच्या रूपात खेडेगावातील लहान मुलांच्या बरोबर आवळ्यांनी खेळत होते। हे पांडव, ग्रामीण मुलांनी आधी ते जे आवळे फेकले ते भगवान श्री शंकराने तत्क्षणी झेलून विविध दिशांना फेकले। ती मुले वेगवेगळ्या दिशांना जाऊन परतेपर्यंत त्या आवळ्यांना त्यांनी परमेश्वराच्या रूपात सिद्ध झालेले पाहिले असं हे। आणि तिथंच त्यांनी परमबुद्धिमान देवादिदेवाच्या तिसऱ्या पर्यावर्तात जे कर्म तिथे झाले त्या रूपात त्या क्षेत्री निर्माण झालेले उत्तम स्थान अमलेश्वर आहे। त्याच्या केवळ पूजनाने मनुष्यास परमपद प्राप्त होते। तर इथे आहे आता इथे वेगवेगळ्या रूपामध्ये कधी भिक्षुकाचं रूप, कधी ब्राह्मणाचं रूप, रोगग्रस्त ब्राह्मणाचं रूप, तर कधी लहान मुलांच्या रूपामध्ये इथे भगवान श्री शंकरांनी लीला केलेल्या आहेत।
हे आहे. असं वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत कार्य करत आहे, हे एक एक अध्यायात आपल्याला दिसते. आता पुढील अध्याय आहे अध्याय 214वा. श्री कपालतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. चतुर्थं संप्रवश्यामि देवस्य चरितं महत्. श्रुत मात्रेन येनैव सर्व पापे हे प्रमुच्यते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, मी तुम्हाला देवेश श्री शंकराचे क्रमशः वर्णन करत असलेले चौथ्या महान चरिताचे कथन करतो, जे केवळ ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. एकदा कपालमाला व कंथाधारी भगवान श्री शंकरांनी पिशाच, राक्षस, भूत, डाकिनी, योगिनी आदी गणांनी युक्त प्रेतासन ग्रहण केलेले भैरव रूप धारण करून त्रैलोक्याला अभयदान देऊन भयंकर तप केले. तिथे आषाढी केल्यामुळे आषाढी नाव प्रसिद्ध झाले. तिथे आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा नावाने प्रसिद्ध आहे. साधू एकाच स्थानी एकत्रित होऊन ती साजरी करतात. त्यानंतर अन्य स्थानी कंथात त्याग केल्यामुळे ते श्री शंकर कंथेश्वर नावाने संबोधिले जातात. त्यांच्या केवळ दर्शनाने अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. एकदा त्या मार्गाने स्वेच्छेने भ्रमण करत असताना श्री शंकरांनी बला औषधी वनस्पती विकणाऱ्या एका वैश्याला म्हटले, हे भला माणसा, तू माझ्यावर न रागावता माझे लिंग बला वनस्पतींनी म्हणजेच आयुर्वेदात 4 प्रकारच्या बला वनस्पती आहे, बला, अतिबला, महाबला व नागबला. ते काय सांगतायत की तू माझ्यावर न रागवता माझे लिंग बला वनस्पतींनी अवगुंठित केल्यास मी तुला खूप धन देईन. ईश्वराने हे म्हटल्यावर लोभमोहित वैश्याने त्या बला वनस्पती शिवलिंगास लावायला सुरुवात केली, पण तो शिवलिंग पूर्ण आच्छादित करू शकला नाही. संचित केलेल्या सर्व वनस्पतींचा क्षय झाला तेव्हा त्याला खूप दुःख झाले. तेव्हा परमेश्वराने त्या बलाराशीचे खंडन करून जोरजोरात हसत त्या गांगरलेल्या वैश्याला म्हटले, तू माझे लिंग पूर्णतः आच्छादित करू शकला नाहीस. आता तू हे मान्य केल्यास मी निघून जातो. तू जर माझे लिंग बला वनस्पतींनी आभूषित केले असतेस तर मी तुला धन दिले असते. तेव्हा वैश्याने म्हटले, मी अधन्य व पुण्यरहित आहे, त्यामुळे शिक्षेस पात्र आहे. आपल्या इच्छेप्रमाणे प्रिय असे करू न शकल्यामुळे मला सदा दुःखच होईल. हे भरत वंशोत्पन्न राजा. त्या वैश्यपुत्राचे म्हणणे ऐकून श्री शंकर त्याला अक्षय धन देऊन तिथेच स्थित झाले. राजेंद्र, तेव्हापासून जगावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने जणू बला वनस्पतींनी भूषित असे विश्वास प्रत्ययार्थ शिवलिंग त्या क्षेत्री स्थित आहे. हे पार्थ, महादेव श्री शंकराने केलेली लीला त्रैलोक्यात सुप्रतिष्ठित आहे. तसेच देवमार्ग नावाने प्रसिद्ध आहे. याचे दर्शन व पूजन केल्यास मनुष्य पापमुक्त होतो. देवमार्गात जाऊन बलाकेश्वराचे पूजन करणारा देवलोक प्राप्त करून रुद्रलोकात जातो. शुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य देवमार्गात मरण पावल्यास रुद्रलोकात जातो व तेथून कधीही निवृत्त होत नाही. हे नृपश्रेष्ठ, देवमार्गाचे महात्म्य भक्तिपूर्वक श्रवण करणारा मनुष्य निःसंशय सर्व पापातून पूर्णतया मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री कपालतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 214वा अध्याय पूर्ण झाला. तर ह्या अध्यायामध्ये भगवंताने इथं भैरव रूप धारण केले. भैरव रूप म्हणजे कसं की एकदा कपालमाला व कंथाधारी भगवान श्री शंकरांनी पिशाच, राक्षस, भूत, डाकिनी, योगिनी आदी गणांनी युक्त प्रेतासन ग्रहण केलेले भैरव रूप धारण करून त्रैलोक्याला अभयदान देऊन भयंकर तप केले. तिथे आषाढी केल्यामुळे आषाढी नाव प्रसिद्ध आहे. तर हे असं भैरव रूप धारण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे त्या वैश्य साधकाशी अशा पद्धतीने लीला केलेली आहे की बला वनस्पतीने पूर्ण शिवलिंग आच्छादन करण्याची त्यांनी त्याला सांगितलं, परंतु ते नाही होऊ शकलं. आणि हे असा हा अध्याय आहे. आता पुढील अध्याय 215वा. शृंगीतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. शृंगीतीर्थ ततो गच्छेन मोक्षदं सर्वदेहिनां
मृतानां तत्र राजेंद्र मोक्षप्राप्तिर्न संशय. हा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर परम मोक्षदायी सर्व देहधारींच्या शृंगी तीर्थाची यात्रा करावी, जिथे मरण पावलेल्यांना निसंशय मोक्ष प्राप्ती होते. त्यावेळी शृंगी तीर्थातच मनुष्य पिंडदानाने पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. त्या पुण्याने मनुष्याचे अंतःकरण पवित्र होऊन त्यास भगवान श्री शंकराच्या श्रेष्ठ गणाची उत्तम गती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शृंगी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 215वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 216वा, आषाढ तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. आषाढी तीर्थ गच्छेत ततो भूपालनंदन कामिकं रूपमास्थाय स्थितो यत्र महेश्वरः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर आषाढी तीर्थाची यात्रा करावी, जिथे श्री शंकर इच्छेनुसार रूप धारण करून स्थित आहेत. हे तीर्थ चारी युगात पूजित व सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे. राजा, मनुष्य तिथे स्नान करून रुद्राचा अनुचर होतो. जो त्या तीर्थात देहत्याग करतो त्याची रुद्रलोकात निसंशय निवृत्तीरहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आषाढ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 216वा अध्याय पूर्ण झाला. असं हे आषाढ तीर्थ आहे. दुसरा पुढील अध्याय आहे अध्याय 217वा, एरंडी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. एरंडी संगमं गच्छेत सुरासुर नमस्कृतं तत्तु तीर्थं महापुण्यं महापातकनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर सुरासुरांनी पूजित एरंडी संगम तीर्थाची यात्रा करावी. ते तीर्थ अतिपुण्यदायक व महापाप विनाशक आहे. तिथे मनुष्य इंद्रिय व मनवश करून उपवास करत विधीपूर्वक स्नान करून ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होतो. त्या तीर्थात जो मनुष्य भक्तिपूर्वक देहत्याग करतो त्याची रुद्रलोकात निवृत्तीरहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एरंडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 217वा अध्याय पूर्ण झाला. हा एरंडी तीर्थ अध्याय आधीसुद्धा आलेला आहे. काही अध्याय हे रिपीट झालेले आहेत असं पण आहे.